नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी भक्तांनो, ज्येष्ठ गौरी आवाहन आपल्या घरी होणार आहे। तर तुम्हाला माहिती आहे का, ज्येष्ठ गौरी आवाहन पहिल्या दिवशी कोणते कोणते नियम पाळावे व दुसऱ्या दिवशी कोणते नियम पाळावे व तिसऱ्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी कोणते नियम पाळावे? तर जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओतून। पण तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा। चला मग सुरुवात करूया। ज्येष्ठ गौरी आवाहन पहिल्या दिवशी आपल्याला परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात। घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवण्याच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखवटे आणतात। त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो। यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध, दुभत्यांची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे, जिथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात। काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात। नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात। पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे। या प्रथेला गौरी आवाहन करणे असे म्हटले जाते। तर स्वामी भक्तांनो, गौरी पूजन म्हणजेच दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीची पूजा होते। सकाळी गौरीची महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा रव्याचा लाडू, बेसन लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू नैवेद्य दाखवतात। नंतर संध्याकाळी आरती करतात। पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबिली, आंबाडीची भाजी, सोळांची भाजी, एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो। नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भाजी, पापड, लोणचे इत्यादी केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात। महाराष्ट्रात काही जागी याच सायंकाळी महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो आणि दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धत प्रचलित आहे। तर स्वामी भक्तांनो, तिसरा दिवस म्हणजेच ज्येष्ठ गौरी यांचा विसर्जनाचा दिवस। तर स्वामी भक्तांनो, या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे, महालक्ष्मीचे विसर्जन करतात। त्या दिवशी सकाळी पवत्याच्या सुताच्या गाठी पाडतात। त्या सुतात हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूचे पाने, काशी फळाचे फुलं, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात। यामध्ये हळदी कुंकू, रेशमी सूत, झेंडूचे पाने, काशी फळाचे फुलं हे महत्त्वाच्या वस्तू असतात। नंतर गौरीची, महालक्ष्मीची पूजा आणि आरती करतात। गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात। या तिसऱ्या दिवशी
गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते. धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत. गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व पसरत्यातल्या झाडांवर टाकतात. त्यायोग्य घरात समृद्धी नांदते व झाडाझुडपांची कीटकनाशकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे. तर स्वामी भक्तांनो, अशा प्रकारे ज्येष्ठ गौरी मातेचं 3 दिवस आपल्याला सेवा करायची आहे आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे नियम पाळायचे आहे. तर स्वामी भक्तांना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.